कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी येथे पूर परिस्थिती पुन्हा उद्भवू नये या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 2019-20 साली कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीत परिस्थिती अतिशय भयानक झाली होती। यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले होते। ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून यावर उपाययोजनेबाबत बैठक घेण्यात आली। राज्याच्या नीती आयोगाच्या माध्यमातून, मित्रा या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये 2019 आणि 21 साली जी गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली, त्या ठिकाणी जनावरांचं नुकसान झालं, गाड्यांचं नुकसान झालं, संपत्तीचं नुकसान झालं। ही परिस्थिती परत येऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून MRDP प्रकल्प राबवण्यात येतोय आणि या प्रकल्पामध्ये कुठल्याही त्रुटी राहता कामा नयेत यासाठी आजची बैठक आयोजित केली होती। आणि यामध्ये संपूर्ण कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी नगर विकासच्या अंतर्गत येणाऱ्या, म्हणजे शहराच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही पूरपरिस्थिती ज्यानं उद्भवत होती, या गोष्टींमध्ये परत एकदा पुन्हा नव्यानं त्यामध्ये सुधारणा करून परत पूर परिस्थिती उद्भवली नाही पाहिजे यासाठी अनेक सूचना आज देण्यात आल्या। आणि मला खात्री आहे की हा 3200 ते 3500 कोटी रुपये खर्च करून नगर विकास, त्याचबरोबर इरिगेशन, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आणि अशा माध्यमातून आपण हा प्रकल्प या ठिकाणी राबवत आहे। पुढच्या काळामध्ये प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 2 ते 3 वर्षामध्ये या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या शहरांना पुराचा पाण्याचा बिलकुल त्रास होणार नाही यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत।